हरिओम. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसवी. माझं नाव श्री संजय सिंह कडू पाटील, कसगाव उपासना केंद्र. मी बापूंकडे 2001 सालापासून आलो. मला एक नाही असे अनेक अनुभव आहेत, भरपूर अनुभव आहेत. म्हणजे माझं संपूर्ण जीवनच हे अनुभवावरच अवलंबून आहे. मला 2014मध्ये बापूंच्या कृपेने पुनर्जन्म मिळालेला आहे. मला म्हणजे हार्टला प्रॉब्लेम आलेला होता. मी चाळीसगावला डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की तू आता एन्जिओग्राफी करावं लागेल तुझी. मग त्यानंतर ज्यावेळेस मी म्हणजे संपूर्ण कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर परमपूज्य सुचितदादांना विचारू आणि मगच हे करू बुवा या विचाराने परमपूज्य सुचितदादांकडे गेलो. दादांनी सांगितलं की करावं लागेल बुवा एन्जिओग्राफी असं. पण मी त्यावेळेस सांगितलं की बुवा मी तयारीनुसार काही आलेलं नाही आणि सध्या म्हणजे डिपॉझिटचा पिरियड आहे, त्यानंतर मग मी येईल बुवा 8 दिवसानंतर. परंतु घरी आल्यानंतर 2-4-8 दिवसात परत जास्त त्रास व्हायला लागला. मग मी परत मुंबईला आलो. मुंबईला दादांनी सांगितलं की बुवा तू मेहता यांच्याकडे क्लिनिकला जाऊन भेट. डॉक्टरांनी सांगितलं की तू मुंबईला ये आणि हे एन्जिओप्लास्टी करावं लागेल तुझी असं. मग ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस म्हणजे कंप्लीट कुठलीच तयारी नव्हती. ज्यावेळेस आम्ही दादर स्टेशनला उतरलो त्यावेळेस मला म्हणजे संपूर्ण शरीराला दरदरून घाम आलेला होता आणि मला म्हणजे कुठलंच सेन्सेशन वगैरे काही नव्हतं. बोलता पण येत नव्हतं व्यवस्थित. घाम आलेला होता. माझ्यासोबत जे माझे मित्र आलेले होते तर त्यांनी मला कसं तरी रिक्षाने मुंबईला SL रायजाला घेऊन गेले ते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मेहता सरांनी सांगितलं की बाबा तू इथपर्यंत पोचलास कसं काय असं. मी सरांना सांगितलं, म्हटलं की बापूंची कृपा त्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो बा असं. आणि ज्यावेळेस म्हणजे त्यांनी मला ऑपरेशनचं सांगितलं, मी त्यांना सांगितलं सर माझ्याकडे पैसे वगैरे मी काही चालेल नाही, फक्त एक चेकअप म्हणून आलेलं आहे बा असं. त्यावेळेस मेहता सरांनी सांगितलं की तू बापूंकडनं आलेला आहे. त्यांनी माझा बॅच बघितला. तू बापूंकडनं आलेला आहे, पैसे येतील तुझे, तू आताच्या आता ऑपरेशन करावं लागेल तुला असं. सुखरूप म्हणजे माझं ऑपरेशन वगैरे झालं. आणि ज्यावेळेस घरून यायचा पिरियड होता त्या टाईम म्हणजे वेळेस डिपॉझिटचा पिरियड असल्या कारणामुळे सोबत कोणी नव्हतं, कारण मी एकटाच आहे, मला आईवडील कोणीच नाही असं. फक्त माझे एक सद्भावन मित्र आहेत. मी मगाशीच सांगितलं की विशाल देशमुख म्हणून ते घेऊन आले होते मला. तर त्यांच्यासोबत आलो होतो मी. मग त्यांनी डिस्चार्जचं सांगितलं, पण ते म्हटले की तुला फॉलोअपसाठी या ठिकाणीच राहावं लागेल. माझी मुंबईसारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था बी नव्हती किंवा नातेवाईक पण नव्हतं कोणी होते, पण ते कोणी म्हणजे लांब असल्या कारणामुळे ते कोणी परिचय द्यायला बी तयार नव्हते. परंतु त्याच वेळेस म्हणजे SL रायजा हॉस्पिटललाच एक सिक्युरिटी गार्ड आहे ते भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं की बुवा या ठिकाणी परवाच्याच दिवशी एक कोणीतरी व्यक्ती आला होता. त्यांनी सांगितलं की बुवा इथं जवळच आपली रूम आहे, कोणाला भाड्याने लागत असेल तर आम्ही देऊ असं. लगेच त्यांनी त्या माणसाचा नंबर वगैरे पण घेतलेला होता. त्यांना फोन केला. त्यांना सांगितलं की बुवा यांना 15 दिवसासाठी रूम पाहिजे आहे. तर त्यांनी पण अगदी त्या मिनिटालाच आम्हाला रूम वगैरे दिली. म्हणजे अशा प्रकारे बापूंनी कुठलीही व्यवस्था नसताना किंवा कुठलंही हे नसताना सर्व प्रकारे आमची त्या ठिकाणी व्यवस्थापन केली. आणि माझं 21 ऑक्टोबर 2014 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे व्यवस्थित सक्सेसफुल ऑपरेशन सरांनी केलं. म्हणजे बापू माझ्यासाठी धावत माझ्यापर्यंत आलेले होते त्या दिवशी. आणि आज मी जे उभा आहे किंवा मी जे बोलतो आहे ते केवळ फक्त बापू कृपेने जिवंत आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसवी.